गुड मॉर्निंग ऑल सेकंड इयर ENTC स्टुडंट. आजच्या लेक्चरला आपण इलेक्ट्रिक सर्किट्स अँड नेटवर्क याच्या रिलेटेड काही इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत त्याच्या रिलेटेड काही पार्ट डिस्कस करणार आहोत. तर युनिट नंबर 2 मी लास्ट लेक्चरला ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे, रेझोनन्स, सिरीज अँड पॅरलल सर्किट. तर रेझोनन्स मीन्स काय? दॅट इज वन ऑफ द साऊंड which is generated some specific conditions. That conditions is nothing but some component connected in a series or parallel also, that inductive reactance or capacitive reactance which is having some equal values, that time that generated some specific sound. That sound is nothing but our रेझोनन्स. तर रेझोनन्सची कन्सेप्ट मी तुम्हाला कालच समजून सांगितले. रेझोनन्स म्हणजे एक साऊंड आहे, तो साऊंड स्पेसिफिक अशा ॲप्लिकेशनला सर्किटमध्ये तयार होतो, त्या साऊंडला काय म्हणतात? रेझोनन्स. तर रेझोनन्सला स्पेसिफिक असं रिप्रेझेंटेशन, स्पेसिफिक अशी फ्रिक्वेन्सी आहे, त्या फ्रिक्वेन्सीला आपल्या वेगवेगळ्या अँगल्समध्ये वेगवेगळ्या क्वांटिटीज चेक करायच्यात. कुठल्या कुठल्या क्वांटिटीज? करंट असेल, व्होल्टेज असेल, तुमची रेझोनंट फ्रिक्वेन्सी असेल, इफेक्ट काय होतं इंडक्टन्सवरती, इफेक्ट काय होतं तुमच्या कंडक्टर्स कॅपॅसिटर्सवरती, तो पार्ट आपण डिस्कस केला. आपण पुन्हा एकदाच ओव्हरव्ह्यूच्या पार्टमध्ये आपण डिस्कस करूया. दोन टाईपचे सिरीज सर्किट शिकायचे आहेत आपल्याला, सिरीज रेझोनन्स आणि पॅरलल रेझोनन्स. तर वन बाय वन लास्ट लेक्चरला पण पार्टमध्ये डिस्कस केला होता, ह्या लेक्चरला पण आपण तो पार्ट स्टार्ट करून देऊया. सिरीज रेझोनन्स. सिरीज रेझोनन्स मीन्स व्हॉट? 3 component resistor, inductor and capacitor connected in a series across with one single phase AC supply. The whole circuit is nothing but series AC circuit. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 3 component सिरीजमध्ये कनेक्ट करता एका सिंगल फेज AC सोर्सच्या क्रॉस, ते जे सर्किट असेल ते कुठलं सर्किट असेल? सिरीज रेझोनन्सचं सर्किट असेल, बरोबर. तर सर्वांना दिसतंय स्क्रीनवरती हे सर्किट कुठलं असेल? सिरीज रेझोनन्सचं असेल. त्यामध्ये रेझिस्टन्स दिला आहे, इंडक्टर दिला आहे, कॅपॅसिटर दिला आहे. ज्यावेळेस तुम्ही टोटल इम्पेडन्स कुठल्या पण सर्किटचं फाइंड आउट करत असता, त्यावेळेस तुमची जी व्हॅल्यू असते, रिअल व्हॅल्यू असते तुमच्या रेझिस्टन्सची आणि इमॅजिनरी व्हॅल्यू असते तुमच्या इंडक्टिव्ह रिॲक्टन्सची, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सची. म्हणून त्या व्हॅल्यू JXL, JXC अशा रिप्रेझेंट केलेल्या आहेत. तर नेक्स्ट जो इम्पॉर्टंट पार्ट आहे लास्ट लेक्चर, वी हॅव टू डिस्कसिंग वन ऑफ द इम्पॉर्टंट डेरिवेशन, हाऊ टू फाइंड आउट द रेझोनन्स फ्रिक्वेन्सी, बरोबर. तर रेझोनन्स केव्हा जनरेट होतो? तो रेझोनन्स जनरेट झाल्यानंतर त्याची व्हॅल्यूज काय असते? हाऊ टू फाइंड आउट द रेझोनन्स विथ द हेल्प ऑफ सम इम्पॉर्टंट फॉर्म्युला. काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलाने तुम्हाला तो रेझोनन्स काय करायचा आहे? कॅल्क्युलेट करायचा. रेझोनन्स आपण कॅपिटल F, स्मॉल f, सफिक्स ऑफ स्मॉल r या लेटरने आपण रिप्रेझेंट डिनोट करत असतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ रेझोनंट फ्रिक्वेन्सी. पण हाऊ इट कॅन बी कॅल्क्युलेटेड? दॅट विल हॅविंग सम कंडिशन्स. The frequency are generated. That conditions is nothing but voltage across inductor and voltage across capacitor are equal, but for what? Their phases are opposite. That condition we generate, our inductive reactance is equal to capacitive reactance. That same time the frequency are generated, the sound are generated. That sound is nothing but रेझोनन्स. ही एक कंडिशन एकदम इम्पॉर्टंट. मग ह्या कंडिशनला आपण काल एक फॉर्म्युला कॅल्क्युलेट केला होता बघा. त्याने कंडिशन्स 4 रिप्रेझेंट केल्या होत्या. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज इक्वल टू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज ग्रेटर दॅन कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज लेस दॅन कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. अकॉर्डिंग टू दॅट कंडिशन वी राईट वन डायग्राम हाऊ टू रिप्रेझेंट आवर रेझोनंट फ्रिक्वेन्सी. इन मिडल पॉईंट दॅट रिप्रेझेंट XL मायनस XC आर झिरोज. दॅट टाईम वी हॅव टू जनरेट सम स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी. काहीतरी कंडिशन दिली मी, XL इज इक्वल टू XC, आणि आपल्याला काय म्हणली? रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा काल फॉर्म्युला भेटला काय? FR इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ LC इन हर्ट्स. पुन्हा रिपीट करतोय कारण की ज्यावेळेस आपल्याला याचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील, प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या वेळेस हा फॉर्म्युला आपल्याला तिथं यूज करायचा आणि काय फाइंड आउट करायची? रेझोनंट फ्रिक्वेन्सी. सेम फॉर्ममध्ये जर तुमचा दोन्ही पण ॲप्लिकेशनमध्ये जर तुमची XL आणि XCची व्हॅल्यू इक्वल असेल, दोघाची इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे अपोज करणारा पार्टच जर 0 असेल, तर तुमचा टोटल इम्पेडन्स सर्किटचा कशावरती डिपेंड असेल? दॅट विल बी टोटली डिपेंड्स ऑन रेझिस्टन्स. म्हणजे तुमचा Z इज इक्वल टू काय झाला? R. म्हणजे XL मायनस XC जर केलं तर व्हॅल्यू डायरेक्टली काय भेटेल तुम्हाला? 0. म्हणजे तुम्हाला कुठलाच पार्ट इमॅजिनरी नसेल, म्हणजे सर्व पार्ट कसा असेल तुमचा? रिअल पार्ट असेल अकॉर्डिंग टू कॉम्प्लेक्स अल्जेब्रा. म्हणजे Z इज इक्वल टू काय असेल? कॅपिटल Z इज इक्वल टू R. तर त्या फॉर्ममध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे दिसतंय ते पण काल ऑलरेडी डिस्कस केलं आहे मी. त्याच्यानंतर काय एकदम इम्पॉर्टंट पॅरामीटर करंट. करंटचा फॉर्म्युला ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. युनिट नंबर फर्स्टमध्ये I इज इक्वल टू V डिवाइड बाय Z. झेडची व्हॅल्यू जर R असेल तर करंटची व्हॅल्यू काय होऊन जाईल? I इज इक्वल टू V डिवाइड बाय R. हा एक फॉर्म्युला मी काल सांगितला आहे. हा पार्ट पण झाला आहे आपला.
ऑलरेडी ओके. आता नेक्स्ट पार्ट आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये न्यू स्टार्ट करायचा आहे, तो म्हणजे व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर. तर व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर आपण कसं रिप्रेझेंट करतो, VL ह्या लेटरने रिप्रेझेंट करतो. जर व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर तुम्हाला काढायचं असेल तर कसं फाइंड आउट करतो आपण, व्होल्टेज त्या कंपाऊंडमधून किती करंट फ्लो झाला आणि त्याचा अपोज करणारा पार्ट काय, याचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण तर आपण डायरेक्ट काय भेटतं आपल्याला, त्या कंपाऊंडच्या अक्रॉसचं व्होल्टेज भेटतं. फॉर एक्झाम्पल VL इज इक्वल टू I इंटू जे इंटू XL. दिसतंय समोर तुम्हाला सर्वांना फॉर्म्युला. जर व्होल्टेज तुम्हाला इंडक्टरचं काढायचं असेल तर इंडक्टरमधून फ्लो होणारा करंट मल्टिप्लाय बाय इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा थोडा इमॅजिनरी पार्ट आहे म्हणून तो JXL ह्या लेटरने रिप्रेझेंट केला. म्हणजे तुम्हाला L इज इक्वल टू I इंटू JXL भेटला. Vचा फॉर्म्युला, Vची करंटची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याकडे आहे. V इज इक्वल टू I डिवाइड बाय R असा फॉर्म्युला भेटलेला. I इज इक्वल टू V डिवाइड बाय R असा फॉर्म्युला आहे, तो तिने सबस्टिट्यूट केला. फक्त सबस्टिट्यूट केल्यानंतर ती व्हॅल्यू काय केली त्यांनी, फक्त रिअरेंज केली. तुझं R आहे तो XLला गेला, XL संग हा V काय ठेवला त्यांनी बाजूला ठेवला. फक्त रिअरेंज केल्यानंतर तुम्हाला काय भेटलं, VL इज इक्वल टू Q इंटू V. तो Q काय असेल, तो रिप्रेझेंटेशन असेल म्हणजे XL इंटू Rचं रिप्रेझेंटेशन, म्हणजे टोटल चार्जचं रिप्रेझेंटेशन असेल. त्यानंतर मॅग्नेट्यूड अक्रॉस दॅट इंडक्टर म्हणजे J इज इक्वल टू VL इज इक्वल टू J इंटू Q इंटू V. तो Q मीन्स काय असेल, क्वालिटी फॅक्टर असेल. तर क्वालिटी फॅक्टर म्हणजे काय असतं, तुमच्या रेझिस्टन्सचा आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा प्रॉडक्ट घेतला तर तुम्हाला काय भेटतं, क्वालिटी फॅक्टर भेटतात. क्वालिटी फॅक्टरची व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या. तुमच्या इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि रेझिस्टरचं जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर तुम्हाला डायरेक्टली काय भेटतं, Q फॅक्टर. हा Q फॅक्टरचा फॉर्म्युला लक्षात ठेवा सर्वांनी. Q इज इक्वल टू XL इंटू R. म्हणजे कुठल्या कुठल्या व्हॅल्यू भेटल्या आपल्याला, क्वालिटी फॅक्टर भेटला. कपॅसिटरचं पण दिलं आहे बघा इथं, V इंटू R सबस्टिट्यूट केलं, I ऐवजी V इंटू R सबस्टिट्यूट केल्याच्यानंतर परत रिअरेंज केली टर्म, XC इंटू R भेटला, त्याच्याऐवजी फक्त Q घेतला, फक्त -GQXC. म्हणजे कॅपॅसिटरच्या अक्रॉस निगेटिव्ह असेल आणि इंडक्टरच्या अक्रॉस पॉझिटिव्ह व्होल्टेज असेल. ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह एकमेक कॅन्सल करतात म्हणून ते व्हॅल्यू काय होऊन जातात, 0 होतं. बघा इथं इंडक्टर तुमची जी व्हॅल्यू असेल क्वालिटी फॅक्टरची काय असेल, इथं XC इंटू R ही काय असेल, क्वालिटी फॅक्टर अक्रॉस कपॅसिटर. क्वालिटी फॅक्टर अक्रॉस इंडक्टर काय असेल, XL मल्टिप्लाय बाय R असेल. ओके. तर कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज काढल्या आपण, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर आणि व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर. व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर काय असेल, V इज इक्वल टू J इंटू QE आणि इकडे काय असेल, V इंटू -J इंटू QE असेल कपॅसिटर. हे दोन फॉर्म्युले एकदम इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. ओके. ते एक ॲप्लिकेशन असेल. आता नेक्स्ट ॲप्लिकेशन बघायचं आपल्याला, बँडविड्थ ऑफ सिरीज रेझोनन्स सर्किट. तर बँडविड्थ मीन्स काय असेल, बँडविड्थ इज नथिंग बट रिप्रेझेंटेशन ऑफ डिफरन्स बिटवीन टू फ्रिक्वेन्सीज. दॅट फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट हायर फ्रिक्वेन्सी मायनस लोअर फ्रिक्वेन्सी. काय, दोन फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स म्हणजे तुमची काय असते, बँडविड्थ असते. त्या फ्रिक्वेन्सी कशा असतात, युजेबल फ्रिक्वेन्सी असतात. ते कशा फाइंड आउट करतो आपण, अकॉर्डिंग टू देअर पॉवर. पण ती पॉवर कशी असते, -3 dB किंवा +3 dBने कट होणारे जे फॉर्म्युलाज असतात त्या सर्व कुठले असतील, तुमच्या ऑपरेटिंग पॉवरच्या फ्रिक्वेन्सी. ते दोन फ्रिक्वेन्सी भेटेल तुम्हाला, F1 आणि F0. तर मोस्टली जर निगेटिव्ह असेल तर -3 dB, जर पॉझिटिव्ह असेल तर +3 dB. त्या +3 dB किंवा -3 dB तुमच्या ग्राफला जिथं कट करेल त्या दोन फ्रिक्वेन्सीज कुठल्या असतील तुमच्या, फॉर एक्झाम्पल F1 F2 जर असतील तर F2 - F1 ही काय असते, त्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनची किंवा त्या मॅग्नेट्यूडची काय असते, बँडविड्थ असते. तर तो पार्ट त्यांनी इथं दिलेला आहे. उलटं तो सर्किट जर तुम्ही ड्रॉ केलं, त्या सर्किटचा रिप्रेझेंटेशन फ्रिक्वेन्सी वर्सेस करंट जर तुम्ही ग्राफ ड्रॉ केला, कुणाचा, रेझोनन्स इन सिरीज AC सिंगल फेज AC सर्किट, तर त्या फॉर्ममध्ये जशी तुम्ही फ्रिक्वेन्सी वाढवता तसं तुमचं करंट वाढतं. मग कुठल्या पॉईंटपर्यंत, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीपर्यंत. ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम असते किंवा फ्रिक्वेन्सी रेझोनंट फ्रिक्वेन्सी असते त्या फॉर्ममध्ये तुमचा करंट इज इक्वल टू V डिवाइड बाय R असते. त्या फॉर्ममधून पुन्हा तुमचं काय होतं, फ्रिक्वेन्सी वाढवली तरी तुमचा जी करंटची व्हॅल्यू असते ती काय होऊन जाते, डिक्रीज होऊन जाते. असं रिप्रेझेंटेशन असतं. ती म्हणजे तुमची काय असते, बँडविड्थ असते. फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस तुम्हाला बँडविड्थ फाइंड आउट करायची अशा फॉर्ममध्ये रेझोनन्सची, तर ही जी डायग्राम दिसते या डायग्राममध्ये बघा कशा वर्सेस काय ड्रॉ केलं आहे, फ्रिक्वेन्सी वर्सेस करंट. करंट म्हणजे काय, तो करंट फ्लो होतो आहे तुमच्या होल सर्किटमधून सिरीजच्या, तो करंट असतो. तर बघा ज्यावेळेस 0पासून तुमची फ्रिक्वेन्सी स्टार्ट होते, जसं जशी तुमची फ्रिक्वेन्सी वाढते तसं तुमचा करंट वाढतो. कुठपर्यंत, मॅक्झिमम करंटपर्यंत. ज्यावेळेस तुमची फ्रिक्वेन्सी रेझोनंट असते त्याच वेळेस तुमचा करंट कसा असतो, मॅक्झिमम असतो. ज्यावेळेस तुमच्या करंटची व्हॅल्यू काय असते, I इज इक्वल टू V डिवाइड बाय R. तर त्या मॅक्झिमम करंटपासून -3 dB किंवा 0.707 I मॅक्सने तुम्ही जर काय केलं,
परपेंडिक्युलर लाईन रिप्रेझेंट केली इन टर्म्स ऑफ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बाय कार्टेशियन फॉर्म, तर तुम्हाला 2 पॉईंट भेटतात, एफ एल आणि एक एफ एच. एफ एच म्हणजे हायर फ्रिक्वेन्सी असते, एफ एल म्हणजे लोअर फ्रिक्वेन्सी. तर तुम्हाला सिरीज रेझोनन्स सर्किटची बँडविड्थ जर फाइंड आउट करायची असेल तर हायर फ्रिक्वेन्सीमधून लोअर फ्रिक्वेन्सी तुम्हाला सबस्ट्रॅक्ट करावं लागते. त्याच वेळेस जो कन्सेप्ट तुम्हाला भेटतो दॅट इज कॉल्ड एज अ बँडविड्थ. तर बँडविड्थ बघा दिलं आहे त्यांनी, बँडविड्थ इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला, बँडविड्थ इज इक्वल टू एफ एच मायनस एल एल, दॅट इज कॉल्ड एज अ बँडविड्थ. बघा द डिस्टन्स बिटवीन दॅट 2 पॉईंट्स, ते 2 पॉईंट्स कुठले असतील, एक एफ एचचा पॉईंट असेल आणि एफ एलचा पॉईंट, त्या 2 पॉईंटमधला डिफरन्स म्हणजे तुमची काय असते बँडविड्थ. तर बँडविड्थ काय असेल तुमची एफ एच मायनस एफ एल बँडविड्थ. दॅट्स रेंज विल बी टोटल डिपेंड्स ऑन हाफ ऑफ द मॅक्झिमम पॉवर or current provided as shown in bandwidth in series resonance circuit. दिसतंय सर्किटमध्ये तुम्हाला एफ एचमधून एफ एल मायनस करा, तुम्हाला जी फ्रिक्वेन्सी भेटेल तिची काय असेल डायरेक्टली बँडविड्थ. तर बँडविड्थला कुठलंच युनिट आपण काय करत नाही, रिप्रेझेंट करत नाही. तर लक्षात ठेवायचं. तर आणखीन एक कन्सेप्ट बघायचं आपल्याला क्वालिटी फॅक्टर. तर क्वालिटी फॅक्टर आपण व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर आणि व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर या दोन्ही पण फॉर्ममध्ये चेक केला आहे. तर व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर जर तुम्ही काढला तर तिथं क्यू काय असतो, एक्स एल इंटू आर असतो, आणि व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर काढला तर काय असतो, क्यू इज इक्वल टू एक्स सी इंटू आर, म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं कुणाचं, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि रेजिस्टन्सचं. तर ह्या फॉर्ममध्ये क्वालिटी फॅक्टर हा क्यूने रिप्रेझेंट करतात, कॅपिटल क्यूने. तर डायरेक्टली तुमच्या स्क्रीनवरती एक फॉर्म्युला लक्षात दिलेला असतो, तो फॉर्म्युला सर्वांनी लक्षात ठेवायचा, कारण बाकीचा पार्ट आपल्याला इम्पॉर्टंट नाही आहे. तर क्यू इज इक्वल टू एफ आर डिवाइड बाय बँडविड्थ, म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सी डिवाइड बाय बँडविड्थ. तुम्हाला डायरेक्टली काय भेटून जाईल, क्वालिटी फॅक्टर भेटून जाईल. म्हणजे तुम्हाला क्वालिटी फॅक्टर जर फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला काय माहीत पाहिजे, रेझोनंट फ्रिक्वेन्सी माहीत पाहिजे त्या सर्किटची, आणि त्याचं काय माहीत पाहिजे, बँडविड्थ माहीत पाहिजे. जर तुम्ही रेसिप्रोकल घेतला रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा बाय बँडविड्थचा, तर जो कॉन्सेप्ट तुम्हाला भेटेल दॅट इज कॉल्ड एज अ क्वालिटी फॅक्टर. जर क्वालिटी फॅक्टर तुम्ही चेक केला तर तुम्हाला तो क्वालिटी फॅक्टर अशा वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये तुम्हाला रिप्रेझेंट करता येईल. तर बघा कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये, एक्स एल इज ग्रेटर दॅन एक्स सी, एक्स एल इज लेस दॅन एक्स सी, ही कंडिशन्स तर आपल्याला ॲप्लिकेबल नसेल. फक्त एक्स एल इज इक्वल टू एक्स सी ज्यावेळेस फॉर्ममध्ये असेल त्यावेळेस रेझोनंट फ्रिक्वेन्सी असेल, त्यावेळेस आर जर स्मॉल असेल तर असं ग्राफ येईल, आर जर मीडियम असेल तर असं ग्राफ येईल, आर जर हाय असेल तर एकदम स्लॉट ग्राफ येईल. म्हणजे जेवढा तुमचा रेजिस्टन्सची व्हॅल्यू छोटी तेवढी तुमची रेझोनंट फ्रिक्वेन्सी कशी असेल, मोठी असेल. जेवढी तुमची रेजिस्टन्स व्हॅल्यू मोठी असेल तेवढी तुमची रेझोनंट फ्रिक्वेन्सी कशी असेल, छोटी असेल. ही आर एल सी सर्किट, रेझोनन्स सर्किट एकदम इम्पॉर्टंट पॅरामीटर असेल, जो बँडविड्थमध्ये इम्पॉर्टंट असेल. आपलं काय सर्वात जास्त इम्पॉर्टन्स बँडविड्थचं कशावरती असेल, किंवा क्वालिटी फॅक्टर म्हणा किंवा बँडविड्थ म्हणा, हे कशावरची डिपेंडन्सी असेल तुमची, तुमच्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूवरती. जेवढा तुमचा रेजिस्टन्स छोटा तेवढी तुमची मोठी असणार काय, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. जेवढी रेझोनंट फ्रिक्वेन्सी मोठी तेवढी बँडविड्थ मोठी, जेवढी बँडविड्थ मोठी तेवढा तुमचा क्वालिटी फॅक्टर छोटा. बरोबर, सेम ॲप्लिकेशन. जेवढा रेजिस्टन्स तुमचा हाय तेवढी तुमची रेझोनंट फ्रिक्वेन्सी कमी, जेवढी तुमची रेझोनंट फ्रिक्वेन्सी कमी तेवढा क्वालिटी फॅक्टर तुमचा हाय राहील. ओके, हा एक इम्पॉर्टंट पॅरामीटर असेल. बघा आता पुन्हा त्यांनी काही फॉर्म्युले आहेत ते रिपीट करून दिलेले आहेत, कारण काही प्रॉब्लेम्स आपलं सॉल्व्ह करायचे आहेत त्याच्यावरती. तर बघा त्याच्यामध्ये काय दिलं आहे, रेझोनंट फ्रिक्वेन्सी एफ आरने तुम्ही रिप्रेझेंट करताय. एफ आर इज इक्वल टू 1/2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल सी, हा फॉर्म्युला आहे. ओमेगा एन म्हणजे अँग्युलर व्हॅलोसिटी असेल त्याची, जे रेडियनमध्ये आपण रिप्रेझेंट करतो, 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एल सी मध्ये तुम्ही काय करू शकता, ती फाइंड आउट करू शकता. ओमेगा इज इक्वल टू 2πf r असा रिप्रेझेंटेशनचा फॉर्म्युला आहे तो. करंट काय असेल तुमचा, करंट इज इक्वल टू व्होल्टेज डिवाइड बाय रेजिस्टन्स किंवा व्होल्टेज डिवाइड बाय इम्पेडन्स. तर इम्पेडन्स ती व्हॅल्यू ऑलरेडी 0 होऊन जाते म्हणून तो घेत नाही आपण व्हॅल्यू. लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी, हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी, हा फॉर्म्युला एवढा इम्पॉर्टंट नाही आहे आपल्याला, कारण डायरेक्टली फ्रिक्वेन्सी काय असतील आपल्याला E1 असतील. बँडविड्थचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा इन टर्म्स ऑफ क्यू ऑल्सो, इन टर्म्स ऑफ क्वालिटी फॅक्टर. क्वालिटीज लक्षात जरी ठेवला, क्यू इज इक्वल टू एफ आर डिवाइड बाय बँडविड्थ. काय क्वालिटी फॅक्टर नथिंग बट रेसिप्रोकल ऑफ रेझोनंट फ्रिक्वेन्सी टू द क्वालिटी फॅक्टर. क्वालिटी फॅक्टर आपण कॅपिटल क्यूने रिप्रेझेंट केला आहे, बँडविड्थ इज इक्वल टू एफ आर डिवाइड बाय क्यू. ह्याचं रिप्लेसमेंट जरी केली तुम्ही, क्वालिटी फॅक्टर पण कॅल्क्युलेट करू शकता आणि बँडविड्थ पण काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. क्वालिटी फॅक्टरसाठी पण डायरेक्ट फॉर्म्युला दिला आहे त्यांनी, क्यू इज इक्वल टू, लिहून घ्या वाटलं असता, इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. क्यू इज इक्वल टू 1 डिवाइड बाय आर स्क्वेअर रूट ऑफ एल डिवाइड बाय सी. यांनी पण तुम्ही काय करू शकता, तो फॉर्म्युला काय करू शकता, फाइंड आउट करू शकता. बघा आता सिरीज रेझोनन्सवरती काही एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल्स तुम्हाला कसे विचारले जातील. तर तुमच्या स्क्रीनवरती एक्झाम्पल दिसत असेल, ते एक्झाम्पल्स म्हणजे तुमच्या एक्झामला क्वेश्चन जर विचारला रेझोनन्सवरती, तर तो एक्झाम्पलचा क्वेश्चन कसं विचारला जाईल, तर तो ह्या फॉर्ममध्ये असं दिसतंय सर्वांना. तुमच्या स्क्रीनवरती एक एक्झाम्पल दिसतंय, तर त्या फॉर्ममध्ये तो एक्झाम्पल काय केलेलं असेल, विचारलेलं असेल.
बघा ते एक्झाम्पल कसं असेल, एक्झाम्पल मी रीड करतो आहे पुन्हा स्टार्टिंगला अगोदर, त्याच्यानंतर मी ते एक्सप्लेन करतो. बघा एक्झाम्पल बघा काय असेल. सिरीज रेझोनन्स नेटवर्क containing a resistor of 30 ohm and a capacitor of 2 microfarad and inductor of 20 millihenry is connected across a sinusoidal supply voltage which has a constant output of 9 volts at the all frequencies. Calculate the बघा काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. Resonant frequency, the current at resonance, the voltage across inductor, the capacitor at resonance, the quality factor and the bandwidth of the circuit. Also sketch the corresponding current waveform for all frequencies. म्हणजे खूप पार्ट त्यांनी दिला याच्यामध्ये, जवळपास सर्वच कन्सेप्ट एका प्रॉब्लेममध्ये त्यांनी समजावण्याचा ट्राय केला आपल्याला. आणि तो ही जी डायग्रॅम दिलेली, ही डायग्रॅम कशावर बनवली त्यांनी, अकॉर्डिंग टू व्हॉट एव्हर व्हॅल्यू आर गिवन दॅट प्रॉब्लेम. आफ्टर दॅट वी ड्रॉ द सर्किट अक्रॉस अ सिरीज रेझोनन्स. बघा आता या सिरीज रेझोनन्समध्ये बघा काय काय दिले, जेवढे जेवढे गिवन आहेत त्यांचा फॉर्म्युला असं आहे बघा. असं सर्किट डायग्राम दिली, रेजिस्टर इंडक्टर कॅपॅसिटर सिरीजमध्ये आहेत, त्याच्या अक्रॉसमध्ये एक सिंगल पेज सप्लाय त्याने कनेक्ट केला आहे, त्याचा व्होल्टेज 9 व्होल्ट आहे, रेजिस्टन्स 30 व्होल्ट, इंडक्टर 20 मिली आणि कॅपॅसिटर 2 मायक्रोफॅरेड. तर ते काय म्हणतात, काय काय फाइंड आउट करायचं आपल्याला, रेझोनंट फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आपल्याला, करंट ऑफ रेझोनन्स, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर, कॅपॅसिटर एट रेझोनन्स, क्वालिटी फॅक्टर अँड बँडविड्थ. तर बघा 1 बाय 1 रेझोनंट फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, FR इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2.2 LC. एलची पण व्हॅल्यू दिली, सीची पण व्हॅल्यू दिली, फक्त पुट करायच्या दोन व्हॅल्यू त्याच्यामध्ये. जर मी ती व्हॅल्यू पुट केली तर पुट केल्याच्या नंतर ते कॅल्क्युलेशन करायचं इन टर्म्स ऑफ बाय विथ द हेल्प ऑफ सम कॅल्सिस, इंजिनिअरिंग कॅल्सिस. आफ्टर दॅट वी फाइंडिंग द रिझल्ट 796 हर्ट्ज. म्हणजे काय, ज्यावेळेस हे 1 डिवाइड बाय एल म्हणजे काय असेल, इंडक्टर 20 मिली, 20 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻³ सी काय असेल मायक्रो 2 × 10⁻⁻⁶. आता ऑलरेडी हे 20 मिली कन्वर्ट केलं त्यांनी 0.02 मध्ये त्याच्या स्टँडर्ड व्हॅल्यूजमध्ये. आणि त्याच्यानंतर ते कॅल्क्युलेट करून तुम्हाला व्हॅल्यू काय भेटली, रेझोनंट फ्रिक्वेन्सी भेटली तुम्हाला 796 हर्ट्ज. आता तुम्हाला करंटसाठी फॉर्म्युला I इज इक्वल टू V डिवाइड बाय R. आपल्याकडे V ऑलरेडी आहे, R पण आहे, कॅल्क्युलेट करा, डायरेक्टली करंट भेटेल तुम्हाला 0.3 ॲम्पियरमध्ये भेटला. तर करंट मोस्टली आपण मिली ॲम्पियरमध्ये मेजर करतो, पण करंट काय भेटला तुम्हाला 300 मिली ॲम्पियर. आता नेक्स्ट पार्ट असेल तुमचा इंडक्टिव्ह रिॲक्टर्स. त्याला एक्सेलने रिप्रेझेंट करता. एक्सेल इज इक्वल टू 2πfL. फ्रिक्वेन्सी आहे आपल्याकडं 2π म्हणजे एल पण आहे. इंडक्टिव्ह रिॲक्टर्स भेटेल तुम्हाला 100 ओम. व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर आणि कॅपॅसिटर, तर कशाने रिप्रेझेंट करतो ते V इज इक्वल टू I इंटू एक्सेल आणि VC इज इक्वल टू I इंटू XC. एक्सेल XC दोन्ही आहे, फक्त व्हॅल्यू पुट केला ऐवजी I पुट केला. हा एक्सेल ऐवजी आत्ताचा एक्सेल पुट केला 100, मला 30 वोल्ट व्होल्टेज भेटला अक्रॉस इंडक्टरचं. क्वालिटी फॅक्टर विचारले त्यांनी, क्वालिटी फॅक्टर इज इक्वल टू Q इज इक्वल टू डायरेक्टली आपल्याकडे फॉर्म्युले पण आहेत, एक्सेल डिवाइड बाय R घेऊ शकता किंवा FR डिवाइडेड बाय बँडविड्थ घेऊ शकता. त्या फॉर्मने तुम्ही जर सॉल्व केलं अकॉर्डिंग टू सॉल्विंग द प्रॉब्लेम्स ऑफ Q इज इक्वल टू एक्सेल डिवाइड बाय R म्हणजे 100 डिवाइड बाय 30 इज इक्वल टू किती होऊन जाईल 3.33. आणि बँडविड्थ मीन्स काय असेल तर तुम्हाला क्वालिटी फॅक्टर माहीत असेल, नोन असेल. बँडविड्थ इज नथिंग बट रेझोनंट फ्रिक्वेन्सी डिवाइड बाय Q. त्या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर 796 डिवाइडेड बाय 333 इज इक्वल टू 38. अशा व्हॅल्यूने तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर अकॉर्डिंग टू lower cutoff frequency and higher cutoff frequency, we have to find out the higher frequency FH and lower frequency FL. Their minus 3 dB frequency can be represented by in terms of real used application, that dB value converted in terms of decimal representation 0.707 up to मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज. त्याच फॉर्मने दोन व्हॅल्यूज फाइंड आउट करून घ्यायचे, व्हॅल्यू ऑफ FL आणि व्हॅल्यू ऑफ FL. FH मायनस FL केलं तर बँडविड्थ भेटेल तुम्हाला. आणि जर रिप्रेझेंटेशन जर ग्राफिकली दाखवलं तर इन टर्म्स ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ फ्रिक्वेन्सी वर्सेस करंट, फ्रिक्वेन्सी इन टर्म्स ऑफ हर्ट्स आणि करंट इन टर्म्स ऑफ ॲम्पियर. म्हणजे ज्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्या तर आपण त्या व्हॅल्यूज रिप्रेझेंट करायच्या. FH मिळाला, FL मिळाला, रेझोनंट फ्रिक्वेन्सी हायर फ्रिक्वेन्सी असत 796 आणि हे रिप्रेझेंट केलं आहे आपण कुठल्या फॉर्ममध्ये, ग्राफिकल फॉर्ममध्ये. तो असतो तुमचं करंटचं रिप्रेझेंटेशन इन टर्म्स ऑफ
बँडविड्थचं ॲप्लिकेशन. तर जो नेक्स्ट पार्ट असेल तो सेकंड टाईप असेल पॅरलल रेझोनन्स. पॅरलल रेझोनन्स मीन्स काय असेल, होल ओव्हर कॉम्पोनंट्स, ऑल 3 components or 2 components connected in a parallel across with a single phase AC supply. तर ते नेक्स्ट लेक्चरला वगैरे आपण डिस्कस करूयात. ओके, थँक्यू.